नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. 2 दिवसांच्या बंदनंतर अहिल्यानगर शहर पूर्वपदावर. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारला होता बंद. अकोला महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची आक्रमक भूमिका. 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे मनपा प्रशासनाला निर्देश. अमरावतीत फ्लॅटमधील देह व्यवसायाचा पर्दाफाश. भरोसा सेलची धडक कारवाई. 4 जण ताब्यात. बीडमध्ये 11 कोटींच्या भ्रष्टाचाराचे बॅनर झळकले. महाराष्ट्राच्या बॅनरवर थेट मुख्यमंत्र्यांचा फोटो. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा ग्रामपंचायतचे सरपंच दीपक प्रकाश उगले यांची गळफास घेऊन आत्महत्या. राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड. पुण्याच्या तिरंगा पदयात्रेत मंत्री चंद्रकांत पाटील स्टेजच्या खाली राहिले. राष्ट्रगीत सुरू झाल्याने पाटील यांना स्टेज खालीच थांबावं लागलं. झारखंडच्या मोर्चाला अभिजित दिपकेंचा पाठिंबा. सरकार विद्यार्थ्यांशी असं वागूच कसं शकतं? झारखंडच्या सरकारवर अभिजित दिपकेंचा हल्लाबोल. धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडच्या कामाचा अंदाज न आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. गडचिरोलीच्या आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेल्या 3 मुलींच्या मृत्यू प्रकरणाचे मंत्रालयात पडसाद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश. गोंदियातील तिरोडा येथे मादी बिबट्यासह 2 छावे जेरबंद. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर केला होता हल्ला. नागपूर येथील गोरेवाडा येथे बिबट्याची रवानगी. स्मार्ट मीटर विरोधात हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचे आंदोलन. वीज ग्राहकांवरील अन्याय सहन करणार नाही. स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटर लावा, संतोष बांगर यांची मागणी. जळगावच्या पिंपराळा परिसरात मालमत्तेच्या वादातून भाऊजाईची हत्या. दिराला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा. हैदराबाद गॅजेटनुसार जालन्यातील घनसावंगीत 78 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप. राजा टाकळी कुंभार पिंपळगावच्या लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण. कोल्हापुरातील खंडपीठासह 52 एकर अतिरिक्त जागा. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कुष्ठरोग विभागाकडे असलेली अतिरिक्त जागा खंडपीठासाठी विनामूल्य देण्याचा प्रस्ताव. लातूरमधील चाकूर आणि सरनवाडी शिवारातील शेतरस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. तहसीलदारांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांचे नियोजित आंदोलन स्थगित. राहुल गांधी महाराष्ट्रात येणार. संघटनेच्या विस्तारासाठी 5000 नियोक्त्यांचा आढावा. छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू. नागपूरमध्ये एफडीएची मोठी कारवाई. 24,000 किलोचा अॅनालॉग चीजचा साठा जप्त. चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरी मधील दही आणि चीजचा साठा नष्ट. नांदेडच्या लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ. टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात. लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोदलपाडा सेलवाई रस्त्यावरील पूल धोकादायक अवस्थेत. तातडीने दुरुस्त करण्याची माजी मंत्री पद्माकर वळवी यांची मागणी. नाशिकच्या कळवण तालुक्यातील मानूर येथील धक्कादायक घटना. पत्नीला ठार करून पती फरार. कळवण पोलिसांचा तातडीने तपास सुरू. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या चरणी 967 ग्राम चांदीचा टोप अर्पण. पुणे जिल्ह्यातील पांगरे येथील भाविकांनी टोप अर्पण केल्याची माहिती. पालघरमधील जव्हार आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के. रिश्टर स्केलवर 3.2 आणि 3.4 भूकंपाच्या तीव्रतेची नोंद. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मानधनीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलगा जखमी. महादेव विलास जावडे असं जखमी मुलाचं नाव. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी. हातात तिरंगा घेऊन फडणवीस रॅलीत सहभागी. भारत माता की जय. मुख्यमंत्र्यांची LS मराठीला प्रतिक्रिया. कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. विद्यार्थिनींनी रिपोर्टिंग करत मांडली होती रस्त्याची दुरावस्था.
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीत वाढ. मनोज जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीतून फिरत असल्याच्या आरोपांवर जरांगे पाटलांचं स्पष्टीकरण. मी समाजाचं काम करतो आणि समाजाला मायबाप मानला आहे. माझ्या समाजातील लोकांनी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा, अशी जरांगेंची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या कराडमध्ये जरांगे पाटलांच्या बैठकीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेलं बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडलं. मराठा समाज बांधवांकडून मल्हारपेठ, पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन. साताऱ्यातील पुणे-सातारा महामार्गावर भरधाव कारची आयशरला धडक. मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू. दोघे गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूरातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली. देवेंद्र फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांच्या मागणीची घेतली दखल. कणकवलीत भीषण अपघात. उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसने दिली जोरदार धडक. चालक सुखरूप असल्याची माहिती. ठाण्यातील अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावर लेबर फ्रंटचे आंदोलन. रिपाई नेते श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन. फेरीवाल्यांना सध्याच्या ठिकाणी व्यवसाय करू देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनमध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त पालखी शोभायात्रा. शोभायात्रेमुळे गावातील वातावरण भक्तिमय. यवतमाळमधील नॅशनल हायवेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. बोधबोर्डण येथील ग्रामस्थांचा आरोप. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरात ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका. झाडे तोडण्याच्या कामादरम्यान 100हून अधिक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान. संतप्त नागरिकांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा. धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. चेडे आणि कवडे यांच्या गटात झालेल्या या मारामारीत 3 ते 4 जण जखमी. या होत्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पाहत रहा LS मराठी.